महाराष्ट्रामध्ये 4.5 लाख हेक्टरच्या वर जमिनी देवस्थान इनाममध्ये आहे। या जमिनी काही कुळाच्या नावाने आहे, काही वहिवाटदाराच्या नावाने आहे। पण देवस्थान इनाम असल्यामुळं या जमिनीचं हस्तांतरण बंद आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी याबाबतचा कायदा आणण्यासाठी सूचना दिल्या होत्या। पुढच्या 3 दिवसांमध्ये देवस्थान इनाम जमिनीबद्दल कायदा आम्ही पब्लिक डोमेनला टाकणार आहे आणि जनतेच्या हरकती सुनावणी घेऊन नेमकं देवस्थानाचे हक्क काय राहतील, कुळ धारकाचे हक्क काय राहतील आणि वहिवाटदाराचे हक्क काय राहतील याबद्दलचा एक सुटसुटीत कायदा, जेणेकरून 4.5 लाख हेक्टर जमिनी, खास करून कोकणातल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या जमिनी या ज्या हस्तांतरित होत नाही आहे किंवा त्याबद्दलचे संपूर्ण विकास कामे अडलेली आहेत किंवा शेतकऱ्याला त्यांच्या जमिनीमध्ये काहीच करता येत नाही, त्यामुळं मला असं वाटतं हा कायदा महत्त्वाचा आहे। 1 महिन्यात ज्या काही हरकती सूचना येतील त्यावर अंतिम कायदा आम्ही जुलैच्या अधिवेशनामध्ये आणणार आहोत। दुसरं, या ठिकाणी येण्याची अट आपण रद्द केली, येण्याचा कायदा रद्द केला, पण याची प्रणाली मात्र डेव्हलप करायची होती। आता कुठल्याही व्यक्तीला विकास परवानगी घ्यायची असेल तर विकास परवानगीकरता अर्ज केल्यानंतर BPMSमध्ये एक खिडकी असणार आहे। त्या खिडकीवर येणे क्लिक केला, येणेचा त्या ठिकाणी प्रीमियम क्लिक केला तर तुम्हाला त्या ठिकाणी तातडीने तुमच्या मोबाईलवर मेसेज येईल। मेसेजवरनं पैसे भरले की तुमचं ॲटोमॅटिक त्या जमिनीचा स्टेटस अकृषिक होईल। तर या ठिकाणी कन्व्हर्जन प्रीमियम जे घ्यायचं आहे ते आता ऑनलाईन MahaITनी हे या ठिकाणी सॉफ्टवेअर तयार केलेलं आहे। MahaITनी यामध्ये खूप ॲडव्हान्स प्रणाली तयार केलेली आहे। त्यामुळं नेमकं येण्याची अट रद्द केल्यानंतर प्रीमियम कसं भरावं हा एक प्रश्न होता, तो प्रश्न आता सुटलेला आहे। प्रत्येक बांधकाम विकासकांनी MahaITच्या वेबसाईटवर जाऊन आपल्याला आपला प्रीमियम भरून आपल्या जमिनीला कायमस्वरूपी अकृषक करून घेता येईल। तुम्हाला त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचे वेगळे कागदपत्र देण्याची गरज पडणार नाही। या 2 महत्त्वाच्या विषयावर या ठिकाणी काल निर्णय घेण्यात आले आहे। म्हणूनच सांगतो की देवस्थानाचा हक्क काय, कुळ वहिवाटदाराचा हक्क काय, हे सर्व हक्क डिसाईड करावे लागतील। आणि अनेक दिवसापासून या कायद्यात अडकलेल्या जमिनी असल्यामुळे परस्परच काही हस्तांतरण झाले आहेत, परस्परच काही व्यवहार झाले आहेत आणि त्यामुळं एकंदरीत हा कायदा आणून या सर्व जमिनी ज्या शेतकरी वहिवाट करतात, जे शेतकरी त्या ठिकाणी कसतात, त्यांच्याबद्दलची भूमिका ठरवणं आवश्यक आहे। देवस्थानची त्या ठिकाणी भूमिका ठरवणं आवश्यक आहे आणि त्यामुळे एक विस्तृत कायदा आणि नियमावली आम्ही या ठिकाणी करण्याकरता पुढे जातो आहे। गुजरात आणि इतर राज्यातले सर्व कायद्याचा अभ्यास करून महाराष्ट्राने कायदा आणत आहे आणि त्यात पब्लिकचे जे काही देवस्थानाचं काही म्हणणं असेल, जनतेचं काही म्हणणं असेल, शेतकऱ्यांचं काही म्हणणं असेल, काही सूचना असतील, काही त्यांना सुधारणा करायच्या असतील तर मात्र 1 महिना आम्ही या ठिकाणी पब्लिक डोमेन दिलेला आहे, पब्लिक डोमेनवर टाकता येईल। हा प्रश्न नाना पटोलेंनी राहुल गांधीला म्हटलं असतं बरं झालं असतं। राहुल गांधी हे या ठिकाणी खोटारडेपणा आणि त्या वागण्या बोलण्यामध्ये या ठिकाणी आपल्याला जो
जो नाना पटोलेचा रोख आहे तो रोख मुख्यमंत्र्यापेक्षा त्यांनी राहुल गांधीला जर बोललं असतं तर बरं झालं असतं. मल्लिकार्जुन खरगे यांना समजून घेतलं पाहिजे की देशाच्या 140 कोटी जनतेने प्रधानमंत्री मोदीजींना 3दा प्रधानमंत्री पदावर बसवलेलं आहे आणि असं व्यक्तिमत्व जे संपूर्ण जगाने देशाने ज्या व्यक्तिमत्वाला मान्यता दिली त्या व्यक्तिमत्वाबद्दल बोलून आणि दहशतवाद्यासारखा शब्द वापरून मल्लिकार्जुन खरगे हे आपल्या अत्यंत खालच्या वृत्तीचं प्रदर्शन करत आहे. खरं तर काँग्रेसला हे माहीत आहे की 2047पर्यंत ते सरकारमध्ये येणार नाही आणि त्यामुळं अत्यंत विचलित झालेले, भ्रमनिरास झालेले असे काँग्रेसचे नेते आणि मल्लिकार्जुन खरगे हे असं खालच्या स्तरावर जाऊन मोदीजीवर बोलतात आहे. पण देशाची जनता ही मोदीजीवर त्या ठिकाणी प्रेम करत आहे. संपूर्ण भारतभर, देशभर आज त्या ठिकाणी मोदींच्या नावाने या ठिकाणी 140 कोटी जनतेचा भारत विकसित भारत होतो आहे आणि खरगे हे बघू शकत नाही. त्यांना राजकारणाशिवाय काही दुसरं दिसत नाही. म्हणून अशी खालची टीका करून मोदीजींना ते या ठिकाणी क्रिटिसाइज करण्याचा प्रयत्न करत आहे. मला वाटतं 2029मध्ये, 2034मध्ये आणि 2047पर्यंत हा संपूर्ण देश भाजप आणि NDAच्या मागे उभं राहणार आहे. त्यामुळं विचलित मानसिकतेमध्ये असे ते स्टेटमेंट करत आहेत. राज्य सरकारकडनं राज्यातील ज्या अडचणीतल्या चौदा अशा गोष्टी होत आहेत का असा प्रश्न देखील उपस्थित. मला वाटतं की जे कारखाने चालू शकतात, प्रॉफिटमध्ये येऊ शकतात, शेतकऱ्याला न्याय देऊ शकतात, शेतकऱ्याची त्या ठिकाणी शेतकऱ्याला ज्यातून फायदा होईल असे कारखाने, अशा कारखान्याला मदत करणे ही सरकारची भूमिका आधीपासून राहिली आहे. 40 वर्षापासून भूमिका राहिली आहे आणि त्यामुळं शेतकऱ्याचं हित लक्षात घेऊन असे निर्णय होत असतात. त्या भागातले शेतकरी, जे ऊसाचे शेतकरी आहेत, त्यांना अधिक चांगल्या पद्धतीने कारखान्याची सेवा मिळावी. त्यांना त्यांचा ऊस या ठिकाणी गाळप करण्याकरता लवकरात लवकर त्या ठिकाणी आजूबाजूला कारखाने व्हावेत आणि कारखाने जास्ती राहिले तर मोनोपॉली होत नाही, कारखाने कमी राहिले तर मोनोपॉली होतं आणि म्हणून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त ऑप्शन्स राहावे. त्यामुळं मला असं वाटतं असे निर्णय घेत असतं आणि सरकारने अनेक वेळा 40 वर्षापासून अनेक वेळा अशा कारखान्याला मदत केली. ही पहिलीच वेळ नाही आहे, अनेक वेळा अशी मदत केली आहे. तेच सांगतो मी, मल्लिकार्जुन खरगे जे अत्यंत खालच्या भाषेत त्यांनी अशा पद्धतीचं वक्तव्य करून स्वतःची जी पातळी आहे ती जनतेला दाखवलेली आहे. मोदीजींना दहशतवादी म्हणणे हे देश सहन करणार नाही, करत नाही आणि त्यामुळं तुम्हाला येणाऱ्या 5 राज्याच्या निवडणुकीमध्ये मोदीजीवर बोललेलं असं जनताही सहन करणार नाही आणि मल्लिकार्जुन खरगेची लेवल काय आहे हे अशा बोलण्यातनं कळतं. ला काय, पण याच्यापेक्षा महत्त्वाचं काय, पोलिसांनी संपूर्ण ताब्यात घेतलेलं आहे. नागपूर पोलिसाचं मी अभिनंदन करतो की वेळेत त्यांनी संपूर्ण हस्तगत केलं आहे. आरोपीला त्या ठिकाणी त्यांच्याकडे असलेले संसाधनं, त्यांच्याकडे डिजिटल प्लॅटफॉर्म आहे तेही त्या ठिकाणी त्यांचे बघितलेले आहे आणि योग्य कारवाई चालू आहे. फार त्या ठिकाणी स्टेटमेंट देऊन चौकशीला त्या ठिकाणी डायव्हर्ट करणे योग्य नाही. पोलिसच त्या ठिकाणी पूर्ण खुलासा करतील. नाही, तेच सांगितलं मी, अशा घटनामध्ये हे काय म्हटले ते काय म्हटले, यवतमाळ पोलीस त्यांची संपूर्ण स्टेटमेंट करतील. चौकशी अंती काय निघाला आहे पोलिसांनीच सांगितलं पाहिजे. त्यामुळं तोडसाम काय म्हटले, विखे साहेब काय म्हटले, मी काय म्हटलो यापेक्षा पोलिसांचाच अधिकृत त्या ठिकाणी आपल्याला प्रेसच्या माध्यमातून किंवा अधिक माहिती पोलीस देणार आहेत. नाही, हे प्रकरण अनेक दिवसापासून सुरूच आहे, पण जेव्हा जेव्हा पोलिसांना आता त्या ठिकाणी ते दिसत आहेत, काही ठिकाणी स्वतः सुमोटो पोलिसांनी दखल घेतलेल्या आहेत. अशा केसमध्ये काही फार कुणी कंप्लेंट द्यायला गेलं नाही आहे,
पोलिसांनीच काही प्रकरणं शोधून काढले आहेत, सरकारच्या माध्यमातून काही प्रकरण शोधून काढले आहेत आणि पोलिसांनी शोधलेल्या प्रकरणाचा आता जनतेसमोर येत आहे. त्यामुळं पोलिसांनी जे ॲक्टिव्ह रोल तयार केलेला आहे, सुमोटो पोलीस या ठिकाणी पुढाकार घेत आहे, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. अमरावतीच्या प्रकरणातसुद्धा पोलिसांनी पुढाकार घेतला आहे, नागपूरच्या पोलिसांनी पुढाकार घेतलेला आहे, यवतमाळमध्ये पोलिसांनी पुढाकार घेतला आहे. त्यामुळं प्रसारमाध्यमातून येणाऱ्या बातम्या, डिजिटल किंवा प्लॅटफॉर्मवर येणाऱ्या बातम्या, यावर सुमोटो पोलीस आता पुढे जात आहे, ही गोष्ट चांगली आहे. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 8652414343.